नमस्कार रसिक श्रोते हो. आज कालिदास जयंती. कवी कुलगुरू म्हणून याचा गौरव केला जातो. आषाढाचा पहिला दिवस कालिदासाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. आषाढ महिना व कालिदास यांचे एक अतूट असे नाते आहे. कालिदासाने आपले काव्य, नाटक, महाकाव्यांचे लेखन संस्कृत भाषेत करून या भाषेचा गौरव वाढविला आहे. कालिदासाने 2 महाकाव्ये लिहिली, रघुवंश व कुमारसंभवम, आणि 3 नाटके लिहिली, शाकुंतलम म्हणजेच अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोर्वशीयम आणि मालविकाग्निमित्रम, तर 2 खंडकाव्ये लिहिली, ऋतुसंहार व मेघदूत. आज आपण कालिदास लिखित कुमारसंभवम या महाकाव्यातील निसर्गवर्णनाविषयी थोडक्यात ऐकूया. हे निसर्गवर्णन ऐकल्यावर आपणास महाकवी कुलगुरू कालिदासाची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी किती प्रगल्भ होती हे लक्षात येईल. जगतपिता श्री शंकर, जगन्माता देवी पार्वती, देवभूमी देवतात्मा हिमालय आणि त्याच्या दऱ्याखोऱ्यांमधून खळाळत, नाचत, बागडत, उड्या मारीत जाणारी गंगा, या साऱ्यांचे एकमेकाशी अतूट असे एक नाते आहे. पार्वती ही हिमपर्वताची कन्या आणि कस्तुरी मृगांच्या नाभिगंधामुळे शिलातल सुगंधी झालेल्या हिमाच्छादित शिखरांमधून उगम पावणारी गंगा ही देखील त्याचीच कन्या. हिमालय आहे पृथ्वीचा मानदंड आणि त्याची कन्या गंगा ही आहे शिवपार्वतीचे अविभाज्य अंग. गंगा आणि गिरीश म्हणजे चंद्रिका आणि चंद्र, मंदाकिनी आणि उमा म्हणजे फुलासह लता, अशी ही उमा महेशांची जोडी आहे नायक नायिका कुमारसंभवची. आणि याच कुमार जन्मासाठी शिवांनी केला आहे पार्वतीशी विवाह. असा हा शिवपार्वतीचा विवाह सोहळा पृथ्वीवरील गंगेच्या आणि स्वर्गातल्या आकाशगंगेच्या साक्षीनेच झालेला आहे. स्वर्गात भगवान विष्णूंच्या चरणापासून उगम पावलेली ही आकाशगंगा शंकराच्या मस्तकावरून हिमालयात उतरते आणि पार्वतीचे अवघे जीवनच व्यापून टाकते. साऱ्या त्रैलोक्याला ही पावन करते. देवतात्मा हिमालय, हिमालय हा तर या काव्याचा केंद्रबिंदू, पृथ्वीचा मानदंड असे याला संबोधूनच या महाकाव्याची सुरुवात होते. शिवाचा निवास असलेला कैलास इथलाच, धनपती कुबेराची अलकानगरी ही याच पर्वतातली, राजहंसांचे विहार करण्याचे स्थान असलेले मानस सरोवरही याच्याच कुशीत विसावलेले, गंगा, यमुना यासारख्या पवित्र नद्यांचे उगमही याच्याच गिरिशिखरामधले, देवांगना आणि अप्सरा ज्यांचा दर्पण म्हणून उपयोग करीत ती झगमगणारी उत्तुंग हिमशिखरे ही याच हिमवानाची. याच देवभूमीत आहेत मुक्तपणे विहार करणारे यक्ष, स्वर्गीय संगीत गाणारे गंधर्व, किन्नर, उबदार शिखरांचा आसरा घेऊ पाहणारे सिद्ध, 2 पहाडामधील खोल दरीमधून खाली वळणे घेत घेत मंदाकिनी वाहत जाते. आजूबाजूला हिरवीगार वनश्री आहे. खाली खोलवर वाहणाऱ्या निर्झरांचे वरपर्यंत ऐकू येणारे खळखळाटांचे प्रतिध्वनी सोडले तर साऱ्या आसमंतात नीरव शांतता पसरलेली आहे. समोर हिरवे पिवळे डोंगर आहेत, त्या पलीकडे निळ्या जांभळ्या पर्वतांच्या रांगाच रांगा पसरलेल्या आहेत. त्यांच्याही वर चमकणारी झगमगणारी पांढरी शुभ्र बर्फाच्छादित शिखरे आहेत आणि त्यांच्याही मागे निळेभोर आकाश आहे. अशा या मनस्वी हिमालयाचे वर्णन अगदी समरसून केले आहे ते याच महाकाव्यात. हिमालयाच्या असंख्य रूपांप्रमाणे त्याच्या कन्येचीही विविध रूपे या काव्यात पाहावयास मिळतात. औषधीप्रस्थ या नगरीतील राजकन्या पार्वती, बालपणी नाना प्रकारचे वस्त्रालंकार घालणारी उमा, मृदू मुलायम शेजेवर लोळणारी शैलजा, लोळताना केसामधून गळून पडलेली कोमल फुलेसुद्धा टोचत अशी अवखळ, अल्लड, नाजूक गौरी, चेंडू बाहुल्यांच्या खेळात रमणारी गिरिजा, शिवांची सेवा करणारी पार्वती, महेशांच्या प्राप्तीसाठी कठीण तपश्चर्या करणारी उमा, विवाहसमयी साजशृंगार केलेली शैलसुता आणि विलास क्रीडेत शिवाबरोबर रमणारी अर्धांगी
मानिनी नि मनस्विनी अशी शक्ती पार्वती. कवी कालिदासाच्या कुमार संभवामध्ये पूर्ण अर्थाने भावणारा असा हा नजरबंद करणारा निसर्ग आणि त्यात विहार करीत रमणारी शिवपार्वती. निसर्ग वर्णन करावे, उपमा द्यावी ती फक्त कालिदासानेच. उपमा कालिदासस्य भारवे अर्थगौरवम दंडिनः पदलालित्यम माखे संती त्रयोगुणाः. या पांढऱ्या शुभ्र हिमालयाचे दर्शन घेतले की आपण या शिखरांपुढे, या निसर्गापुढे किती खुजे आहोत हे जाणवते. आणि मग आपला शब्दाविन संवाद सुरू होतो. निसर्गाची भाषा समजून घ्यायला शब्दांची गरज नसते. लागते ती थोडी संवेदना, थोडी दृष्टी आणि भरपूर प्रवास. हिमालयाच्या कुशीत फिरताना आपणास समजेल, उमजेल ती म्हणजे अंतरांतरावर बदललेली हिमालयाची भाषा आणि शब्दा वाचून घडलेला संवाद. काही मैलांवर जशी माणसांची भाषा बदलते तशी निसर्गाचीही बोली बदलते. त्याची लय बदलते, खोली बदलते. माणसांच्या भाषेला शब्द लागतात, त्यावर विचारांचे रंग चढतात, भावनांचे मुलामेस असतात. पण निसर्गाच्या भाषेला शब्द नसले तरी अर्थ असतात. आवाज नसला तरी इथल्या दऱ्यांमध्ये लाखो वर्षांच्या स्मृती निनादत असतात. आणि त्या ऐकण्यासाठी कानापेक्षा दृष्टीची आणि संवेदनांची गरज जास्त असते. शिमल्याकडून पुढे सरकताना हिमालय अधिक तरुण आणि राजस दिसतो. अंगावर पाईन वृक्षांची शाल पांघरलेला आणि ढगांना आपल्या अंगाखांद्यावर घेतलेला हिमालय, इथे कालिदास त्याविषयी भरभरून बोलतो. इथे त्याला पावसाची साथ असते, ऋतूंचा रंग असतो आणि वाऱ्याचा संग असतो. जीवन प्रत्येक उतारावर फुलत असते. पुढे मध्य हिमालयाच्या कुशीत शिरताना त्याचा चेहरा अधिक गंभीर होतो. पर्वत आकाश जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि नदी त्यांना कोरत समुद्र गाठण्याचा प्रयत्न करते. कोणीच जिंकत नाही आणि कोणी हरतही नाही, कारण तिथे संघर्ष नसतोच. पर्वत या दऱ्याखोऱ्यांना मायेची ऊब देतात आणि नद्या जीवन फुलवतात. पुढे लागतोय स्पिती. स्पितीमध्ये उतरल्यावर संवादाची आणि सौंदर्याची व्याख्याच बदलून जाते. इथे उघडे बोडके पर्वत मौनाची भाषा बोलतात. स्पितीचं खोरं संजयाची दृष्टी देतं, नचिकेताची उत्कंठा जागवतं आणि कालिदासाचं सौंदर्यभान शिकवतं. हिमालयाच्या या अद्भुत सौंदर्याचा आस्वाद घेत या निसर्गाशी मूक संवाद करत पुढे गेल्यावर पुन्हा एकदा विरळ हवा दाट होते. पर्वत पुन्हा खळखळून हसू लागतात. निसर्गाची भाषा समजून घ्यायला मात्र प्रवास करावा लागतो. कालिदासाच्या विचारातून आलेल्या दृष्टीपथावरून प्रवास करताना ती भाषा खऱ्या अर्थाने उमगते. तेव्हा संवाद शब्दांच्या पलीकडे जातो आणि नकळत ह्या हृदयीचं त्या हृदयी पोचतं आणि आपण या निसर्गापुढे, उत्तुंग हिमालयापुढे आणि आपल्याला भावविभोर शब्दातून प्रत्यक्ष दर्शन घडविणाऱ्या या महाकवी कुलगुरू कालिदासासमोर नतमस्तक झाल्याविना राहत नाही.